कायमची ही सुटका करावी, कायमची. आणि आपलं छान असं छोटस घरटं बांधावं, रघु महिलेसारखं, राजा राणीसारखं, अगदी मुक्त, कुणाच्याही गुलामीत नाही. गुलाम फक्त आपण, एकमेकांचं. तुझं हे संपूर्ण शरीर माझ्या गुलामी, माझ्या मालकीचं, आणि त्याचा मी मान, एक मी. आता आता कुणीही तुझी बोली लावणार नाही, तू कधीच विकली जाणार नाही. कुणी वेश्या म्हणून तुला दुखावणार नाही. तू ही अशी आनंदाने हसत, वाटायला येणार आहे. तुला सुखात ठेवीन, त्यासाठी स्वतःला विकेन, पण तुला कोणाला विकू देणार नाही. तुझ्यासाठी जगेन, तुझ्यासाठीच मरेन, तुझ्यासाठीच मरेन. लालू, अरे कुठे राहणार? ते मी काय ते करतोय? हे बघ, तयार झाले. चालायचं? नाही नाही. नाही. अरे काय झालं? तू तू आजपासून विकायचं नाही स्वतः. स्वतःला विकायचं नाही? हो. म्हणजे मी धंदा करायचा नाही? हो. मग जेवायला तू घालणार आहेस का मला? हो. हो काय हो? 2 दिवस जेवायला घालशील, नंतर काय? तुला बरं वाटत नसेल तर तू थांब, मी जाते. हे बघ तुला काय पैसे पाहिजे ना ते मी पुरवत आहे. तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. पण तू आजपासून स्वतःला विकायचं बंद हो. हे तू माझ्याशी पूर्णपणे बोलतोय. मित्राच्या प्रियकराची तू काही समज, समजायच्या पलीकडेच बोलतोय. समजायचं काय ते? हे बघ कल्पना, ते मला ते आता समजवता नाही ना, पण तू आजपासून स्वतःला न विकता तिथे राहायचं हो. इथं? हो. आणि इथं एकटी राहून काय करणार? आता एकटी कसा मी आहे. तू माझ्याशी गप्पा मार. गप्पा? अरे गप्पा मारून पोट भरतं का लागू? माणसाकडे काही काम नसलं ना, त्याच्या डोक्यात नको नको ते शिजू लागतं. तुझं काम कर, मला माझं करू दे. काम? कुठलं काम सांग ना मला. हे बायकोची गलाली करणं हे काही काम झालं? तुम्हाला तुमचे कस्टमर पुरवायचे, त्यातून आपलं कमिशन खायचं. एकूणात काय तुम्हाला सर्वांचा भडवा झालो मी, भडवा. एक सुशिक्षित भडवा, एक ग्रॅज्युएट भडवा. अरे मी इतकंच वाटत होतं तर चांगली नोकरी करायची ना, इथे कशाला आलास? हो करायचं, नोकरी करायची. मला पण वाटायचं की इतरांप्रमाणे आपण पण लवकर उठून सकाळी नोकरीला जावं, खूप पैसे कमवावे, स्वतःचं घर असावं, लग्न करावं, बायकोच्या हातचं जेवण खावं, मुलाबाळांसोबत खेळावं, त्यांच्यासोबत आपण पण लहान व्हावं. फक्त वाटतच राहिलं, कधी अनुभवतच नाही आलं. मी प्रयत्न केले नाही असं नाही, मी खूप प्रयत्न केले. मी नोकरीसाठी बनवून हिंडलो. सोबत आई बाबाचे टोमणे होतेच. अरे इतकी सारी लोक रेल्वे बसेस तुडुंब भरून नोकरीला जातात, तुलाच कशी नोकरी मिळत नाही? तूच कसा बेरोजगार? अरे तुला ग्रॅज्युएट पर्यंत शिकवल्यापेक्षा एका अनाथ मुलाला घेतला असता ना, त्याने तरी 4 पैसे आणून दिले असते आम्हाला. ग्रॅज्युएट पर्यंत शिकवलं म्हणजे तो उपकार केले की आपल्या पोराला. त्याला स्वतःच्या मजे खातीर आम्हाला जन्माला घालायचं, नंतर कर्तव्य म्हणून पोसायचं. आणि या मागचा हेतू काय तर एकच, यांनी मोठं झाल्यावर शिकून सवरून झाल्यावर
वाळवीसारखी पोखरत चालली आमच्यासारख्या तरुणा. श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरीब. ही गरिबी फार वाईट. कधी कधी वाटायचं संपवून टाकावं स्वतःला. करावं हे गरीब हीन शरीर आडवं एखाद्या ट्रेन खाली किंवा लावावा या लाचार गळ्याला फास. पण नाही, एवढी हिंमत नाही ना माझ्याकडे. आत्महत्या करायला सुद्धा आत्मविश्वास लागतोय त्यावेळी कळलं मला. हा पैसा कोणाला कधी काय करायला भाग पडेल ना सांगता येत नाही. जीव देणं किंवा एखाद्याचा जीव घेणं सुद्धा. शेवटी शेवटी याच जीवाला वैतागून मनाला पटत नसताना कॉलेजमध्ये मुलींची दलाली करणं सुरू. सुरुवातीला कस्टमरच्या आवडीनुसार कॉलेजच्या पुरी पुरवायची. खूप पैसा मिळायचा मला पण आणि त्या मुलींना. काय करणार, असा रुबाबात फिरायचो वाईटी. जसे म्हणायचे ए बाबा ए एवढे पैसे आणतोच कुठून हा सांगायचो त्यांना. सेल्समनचा बिनभांडवली व्यवसाय सुरू केला. हा आता त्यांना एकदा हातात पैसे दिसल्यावर त्यांना कुठे कळतंय त्यांचा मुलगा काय सेल करतोय आणि काय नाही ते. आणि त्या मुलींनाही कुठे कळतंय त्या त्यांच्या शरीराचं काय काय सेल करतोय. श्रीमंत बाबाच्या मुली मजा करण्यासाठी मित्रमैत्रिणींमध्ये मिरवण्यासाठी पॉकेट मनीसाठी एकूणच काय त्या खोट्या बाई हा दिखाव्यासाठी स्वतःच्या खऱ्या शरीराचा धंदा करतात. अरे पण आपल्या मुली कुठे जातात, काय करतात, त्यांच्या घरच्यांना काही कळत नाही. घरच्यांना अगं घरच्यांना सांगतात एक्स्ट्रा क्लासला जा. स्वतःच्या शरीराला फसवणाऱ्या या मुली त्यांना त्यांच्या आई बाबाला फसवायला कितीचा वेळ घ्यायचा. आई बाबा तेच त्यांना ही पैशाची नशा. कधी कधी तर आई आणि मुलगी दोघे एकाच धंद्यात. मुलगी पैशासाठी आणि आई वाकायला. आणि मलाही खूप वाईट वाटायचं ग पैशासाठी यांना विकताना. असं वाटायचं पैशाच्या दृष्टीत आपण काय करतोय. अगदी मेंदू बधीर होता. आपण वाईट आहोत, क्रूर आहोत, खराब आहोत. एखाद्या बापाला एखाद्या नवऱ्याला यांच्याप्रमाणे आपण पण फसवतोय. आपण आपल्या आई बापासोबत गद्दारी करतो. एक मुलीला विकताना असं वाटायचं की मी माझ्या बहिणीला शेवटी दिलं सोडून दिलं ते सगळ्या मुलींची फसवी दलाली करणं आणि इथे आलो तुमची दलाली करा. फरक आहे का? फरक आहे. ती इनलिगल होती, ही लिगल. म्हणजे शेवटी स्त्री कुठे ना कुठेतरी विकली जाते. लिगली म्हणा की इलिगली काय फरक पडतो? फरक पडतो. एकूणच तुम्ही लायसन्स घ्या. तुम्हाला या समाजाने लायसन्स दिले आणि आता काय आता तर शासन पण तुम्हाला लायसन्स द्यायचं ठरवतं. त्यामुळे तुम्ही अगदी मुक्त. अरे सरकारला आमच्या अगोदर लाच देऊन याच घरगुती बाईच्या लायसन्स झाली होती. लाच देऊन लाच विकते. आमच्यासारखे दोन्ही देऊन इथेच त्याला कारण आहे कसं. त्याला कारण आहे तुम्हाला घर आहे. हे घर आहे म्हणून डर नाही. आणि त्या मुलींना तिथे डर आहे म्हणून असं घर नाही. कधी कधी ना फारच शिकल्यासारखं बोलतोस. शिकल्यासारखं म्हणजे शिकलोय मी. ग्रॅज्युएट आहे मी. ते पण लिगली. सर्टिफिकेट टाकू का? अरे बाबा हुशारीला सर्टिफिकेटची गरज काय. आणि प्रत्येक शिकलेला माणूस हुशार असतो असं नाही. म्हणजे तुला जसं काही सहजासहजी मिळालं नाही